नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल कारल्यामध्ये चणा डाळ टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी एकदा केलात ना तर आवर्जून घरातली मंडळी तुम्हाला पुन्हा करायला सांगणार. आणि कारलं बघायला गेलं तर कडू असतं, पण तुम्ही जर ह्या पद्धतीत केलं ना तर 1% कारलं कडू होत नाही. अगदी मुलंसुद्धा ना आवडीने खाणार. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी मात्र व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं 3 कारले घेतलेत. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 250 ग्रॅम म्हणजेच की 250 ग्रॅम इतकी ही कारले घेतलेत. आता स्वच्छ आपण ह्या पाण्याने ना कारली ही धुवून घेऊयात आणि आपण मग कारली चिरून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर कारले हे खूप कडू असल्यामुळे ना बरेच जण खात नाहीत, पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे बरं का. मधुमेहातील रक्तातील साखरी नियंत्रित करणे, पचनक्रिया सुधारणे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करणे हे कारले खाण्याचे प्रमुख फायदे आहेत बरं का. आणि ह्यामध्ये विटॅमिन सी, फायबर, लोह आणि पोटॅशियम मुबलक असते. त्यामुळे ना कारलं जरी कडू असलं पण आपण न खाणं हे चुकीचं आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते कारलं कडू होणार नाही अशा स्वरूपात बनवून ना आपण नक्कीच खाल्लं पाहिजे. अगोदरसुद्धा तुम्हाला मी कारल्याचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत. जसं की कारल्याची चटणी, कारलं आपण फ्राय केलेलं आहे, त्याचबरोबर भरलेलं कारलं, त्याचबरोबर मिरची वापरून कारलं, असं वेगवेगळ्या प्रकारचं केलं. हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. आता इथं काय केलं मी, कारली ना बघा स्वच्छ अशी धुवून घेतलीत. अगदी पाण्यामध्ये मीठ टाकून कारली धुवून घेतलात ना तर अतिउत्तमच बघा. नंतर ही कारली पुसून घेतली आणि पातळ ना ह्याच्या अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत, चिरून घ्यायच्या, पातळ चिरून घ्यायचं बघा. अगदी तुम्ही गोल गोल चिरून घेतलात ना तरीसुद्धा चालेल, पण असं मी उभं पातळ चिरते कारण का लवकर हे कारलं शिजलं जातं आणि मस्त सगळीकडे मसाला लागल्यामुळे ना जरासुद्धा कारलं कडू लागत नाही. त्याच्यामुळे असं पातळ चिरायचं. अगदी तुम्ही बारीक बारीक फोडी केला तरी चालेल, पण जाड ठेवायचे नाहीत, अशा पातळ ह्याच्यामध्ये चिरून घ्यायचं. आता सर्व जे कारले आहेत ना ते चिरून घेतलेत, पण आतमधला जो बियाचा भाग होता बघा तो मी काढून घेतला. तो जरासुद्धा ह्याच्यामध्ये ठेवायचा नाही, तो खूप कडू असतो का नाही म्हणून. आता तुम्हाला इथे दाखवला तो भाग सदा आतमधला कसा काढायचा ते सुद्धा. आता सर्व चिरलेल्या ज्या कारल्याच्या फोडी आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घेतल्यात आणि ह्याच्यामध्ये ना 1.5 चमच इतकं मीठ घातलं आहे. मीठ आता आपण ना असं खालीवर करून घेऊयात जेणेकरून ह्या फोडींना सगळीकडे मीठ लागेल. आणि साधारण एक 10 ते 15 मिनटासाठी ना आपण बाजूला ठेवणार आहोत. म्हणजे मिठाचं पाणी निघेल त्याच्यातनं ना आपलं जे कारल्याचं कडवटपणा आहे ना तो सुद्धा निघला जातो. ते जरा बाजूला ठेवूयात, तोपर्यंत आपण दुसरी एक तयारी करून घेऊयात. आता इथं मेन म्हणजे जे आहे ना लोखंडी कढई, कारण त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ केला ना तो जास्त चविष्ट होतो. शिवाय ना त्याच्यामधला पदार्थ खाणं अतिउत्तम आहे बघा आपल्या आरोग्यासाठी, म्हणून मी नेहमी त्याच्यामध्ये करते. आता ह्या कढईमध्ये ना हलके डाग पडूसपर्यंत इथं मी शेंगदाणे भाजून घेतले. त्याचबरोबर इथं सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे, ते सुद्धा हलकं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. अति जास्त करपवायचं नाही, नाही तर कडवट अशी चव येते का नाही म्हणून. पूर्वी बघा असे लोखंडी भांड्यातलेच ना पदार्थ करायचे, त्यामुळे ना ते आणखीन जास्त चविष्ट रुचकर लागायचे आणि ते खाणं ना तितकंच हेल्दीसुद्धा असायचं आपल्या आरोग्यासाठी. आता बघा शेंगदाणे आणि खोबरे मी भाजून घेतलेत, थंड झालेत. मग सुरुवातीला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे हे वाटून घेतलेत. वाटलेले शेंगदाणे तर डिशमध्ये काढून ना बाजूला ठेवूयात. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण एक छोटं वाटण करून घेऊयात. ते म्हणजे बघा भाजलेलं खोबरं होतं ना ते काढून घेऊया. शेंगदाणे भाजत असताना बघा तुम्ही तिथे तीळ भाजलात ना तर आणखीनच चांगलं बरं का. आता इथं 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमच जिरे घातलेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मोडून घातल्यात. मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी घातले. पाणी न घालताना वाटण करून घेऊयात. आज इथं आपण लाल तिखट वापरणार नाही, मिरचीवर नाही कारलं करणार आहोत, त्याच्यासाठी इथं मी मिरची वापरले. पाणी न वापरता मस्त इथं असं आपलं हे वाटण तयार झालं बघा, अगदी बारीकसुद्धा झालेलं आहे. आता अगोदर एक तयारी केली, ते म्हणजे बघा मी पाववाटी इतकी चणा डाळ आहे ना ते 3 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती बघा. अगदी छान अशी भिजलेली आहे. चणा डाळीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता, मटकीची डाळ वापरू शकता, पण चणा डाळींनी जी चव येते ना ती अप्रतिम बरं का. आता इथं बघा तोपर्यंत का नाही आपण जे कारल्यामध्ये मीठ घालून बाजूला ठेवलं होतं मुरवत, छान प्रकारे मुरलेलं आहे. कारली बघा अगोदर कशी होती आणि आता नरम झालेली आहेत. बरेच जण कारल्यामध्ये मीठ घालून ना चोळून घेतात, मग कारल्याचा कडवटपणा कमी होतो, पण त्याच्यातलं सत्व जे आहे ना ते पूर्ण निघून जातं. त्याच्यामुळे आपल्याला तसं करायचं नाही. आता आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये पाणी घालून ना आपल्याला फक्त ही कारली ना ह्या पाण्यात अशी पिळून घ्यायची आहेत. जमेल ती इतकं बरं, पाणी ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये. पण आपल्याला कारली ही चोळून घ्यायची नाही बरं का. बरेच जण काय करतात, पाण्यामध्ये हळद मीठ घालतात, पाण्याला उकळी आली की ही कारलं ना शिजून घेतात जेणेकरून कडवटपणा कमी होईल. तसंसुद्धा चुकून पण करायचं नाही, पूर्ण त्याचं सत्व निघून जातं.
त्यामुळे का नाही आपल्याला कारलंही शिजून घ्यायचं नाही. पण आज आपण अशा पद्धतीत करणार आहोत जेणेकरून कारलं हे 1% आपलं कडू होणार नाही, शिवाय त्याच्यातलं सत्वसुद्धा निघून जात नाही. आता बघा गॅसवरती जी लोखंडी कढई ठेवली होती ना, त्याच्यामध्येच ना हे कारल्याच्या फोडी घालून आपण परतून घेणार आहोत. सुरुवातीला तेल घालायचं नाही, कारण पाणी असतं त्याच्यामुळे कोरडंच परतून घ्यायचं. आणि नंतर का नाही थोडंसंच तेल घालून चांगलं ह्या कारल्याच्या फोडी आपण परतून घेऊयात नरम होईपर्यंत. असं कारलं भाजून घेतल्यामुळे का नाही त्याचा कडवटपणा कमी होतो. त्याच्यामुळे आपल्याला हे कारलं असं भाजून घ्यायचं आहे. चांगलं 2 ते 3 मिनटं परतून घेतले. बघा हलका रंग तुम्हाला बदललेला दिसत असेल. आता आपण भाजलेलं हे कारलं ना काढून घेणार आहोत. तुम्ही कुठल्याही पद्धतीत कारलं जर करत असाल ना, तर असं कारलं भाजून घ्यायचं. त्याचा कडवटपणा कमी होतो आणि चव वाढते. बघा कारल्याच्या फोडी काढल्यानंतर आता त्याच कढईमध्ये तेल घातलं आहे. बघा तेल गरम झालं की 1 पाव चमच इतके जिरे घातलेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा मधीतनं कट करून घातल्यात, म्हणजेच की चिरून घातल्यात. हलक्या परतून घेऊयात आणि नंतर आपण जे वाटण केलं का नाही ते घालून घेणार आहोत. ह्या वाटणाचा चांगला कच्चापणा जाऊसपर्यंत का नाही आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का. म्हणजे याच्यामध्ये आपण लसूण, जे खोबरं, मिरची वापरली का नाही, आपण चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे का नाही मसाला हा चवीला लागतो. त्याच्यामुळे छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा मसाला आपला भाजला की ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. ते म्हणजे बघा पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच इतकी धना पावडर, त्याचबरोबर अर्धा चमच इतका गरम मसाला. बस. आता इथं काही मी कुठलं तिखट वापरणार नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वगैरे इथं वापरू शकता. पण आज आपण वाफेवरची हिरव्या मिरचीमध्ये ना हे कारल्याचं सुकं करत आहोत. त्याच्यामुळे का नाही इथं मी लाल तिखट वापरलेलं नाही. असं मिरचीवरच केलेलं ना चविष्ट होतं हे कारलं. आता ह्याच्यामध्ये 1 छोटी वाटी भरून इतकं दही घातलं. बघा दही घातल्यामुळे ना चविष्ट कारलं होतंच, पण बिलकुलसुद्धा कडू लागत नाही. आता जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर तुम्ही 1 लिंबाचा रस पिळू शकता किंवा इथं 1 ते 2 चिंचेचं बुटुकसुद्धा घालू शकता. मी दही घातलं. दही घातल्यामुळे ना छान दाटसरपणासुद्धा आपल्या ह्या कारल्याला येतो आणि चविष्ट हे कारलं होतं म्हणून. आता अगदी ह्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत परतून घेतलं आहे बघा. आणि मग आपण भाजून घेतलेल्या कारल्याच्या फोडी आणि भिजवलेली चणा डाळ घातले आणि मिसळून घेऊयात. बघा अगदी तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल इतकं दिसायला छान दिसते. सर्व चणा डाळ इथे घालून घेतले बघा. पण जे भिजवलेलं पाणी होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाही. पाणी डाळीतलं निथळूनच डाळ घालायची आहे बरं का. म्हणजे आपण बिना पाण्याचं नाही कारलं करणार आहोत. अगदी हळदी मिठावर तेलावर वाफवून अंगच्या पाण्यावर आपण शिजवून घेणार आहोत. आता बघा चवीसाठी अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आणि मिसळून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात, वरती पाणी ठेवूयात. कारण वर पाणी ठेवल्यामुळे ना खाल्लं कारलं हे तळाला लागत नाही, करपलं जात नाही. आता बघा वरचं पाणी तुम्हाला गरम झालेलं दिसत असं. आपल्याला ना 1-2 मिनटानंतर ना मध्येत बघत राहायचं आहे, म्हणजे चेक करत राहायचं आहे, जेणेकरून तळाला कारलं आपलं लागलं तर नाही ना म्हणून. आणि असं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं बरं का. सेम ही प्रोसेस 2 ते 3 वेळा करायची आहे. बिलकुलसुद्धा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. पाणी घातल्यामुळे का नाही त्याची चव पाहिजे तशी लागत नाही, चव बिघडली जाते. पचक असं हे कारलं होतं. त्याच्यामुळे आपण मस्त अगदी हे कारलं ना तुम्ही 8-10 दिवस जरी ठेवलात ना तरीसुद्धा न खराब होणारं करत आहोत. आता बघा मस्त अंगच्या पाण्यावर हे शिजलेलं आहे, म्हणजे हे स्वतःचं पाणी सुटलेलं आहे त्याला. बघा आपण मीठ घातलं आणि वर वाफेवर पाणी ठेवलं ना तर खाली पाणी सुटलं जातं. आणि इथं बघा डाळ चेक केली तर डाळ आपली शिजलेली आहे आणि कारलंसुद्धा आपलं शिजलेलं आहे. बघा कारल्याच्या फोडी ह्या पातळ केल्यामुळे का नाही लगेच शिजल्या जातात. शिवाय पाणी जरासुद्धा वापरलं नव्हतं, वाफेवर लगेच शिजलं जातं. पण गॅस हा बारीक ठेवायचा तरच त्याला स्वतःचं असं पाणी सुटलं जातं. फास्ट गॅस बिलकुलसुद्धा ठेवायचा नाही, नाहीतर तळाशी लागलं जातं. आता शेवटी ना आपण केलेलं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट होतं ते घालून ना मिसळून घेऊयात. आणि मस्त ना इथं खाण्यासाठी आपलं डाळ घालून केलेलं कारलं सुकं तयार झालं. तुम्हाला वाटलं तर अर्धा लिंबाचा रस पिळू शकता, आणखीन चटपटीत खायला छान लागतं. आता मस्त ही कढई खाली काढून घेतलेली आहे. वाव बघू शकता. अगदी ज्वारीची बाजरीची भाकरी असू दे किंवा वरण भात त्याच्यासोबत तोंडी लावायला हे असू दे, 1 नंबर लागतं. आणि अगदी 8-10 दिवस जरी ठेवलं ना तुम्ही तरीसुद्धा हे खराब होत नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये ना 1 थेंबसुद्धा पाण्याचा वापर केला नव्हता. आता हे काही नवीन पद्धत नाही, पारंपरिक म्हणजे पूर्वी आजी वगैरे ना असं डाळ घालून ना कारलं करायचे, जे की भाकरीवरती बांधून शेतामध्ये घेऊन जायला किंवा आमच्या डब्यासाठी असू दे. त्यामुळे ना माझ्या आवडीचं हे कारलं आहे बरं का. इतकं जबरदस्त लागतं ना, तुम्हीसुद्धा मी दाखवलं ना म्हणून एकदा करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुम्हीसुद्धा सांगा हे कारलं कडू झालं का. 1%सुद्धा कडू होत नाही बरं का. आणि मुलंसुद्धा खाणार एवढी मी गॅरंटी देऊन सांगते. नक्कीच करून मला कळवा. कारलं न खाणारे सुद्धा हे मागून खातील बरं का.
मग तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कारल्याचं सुकं कसं वाटलं ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे कसं ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.